लग्नापाशी शेकण्यासाठी बसला, शेकोटीपाशी थंडीचे दिवस आहेत, शेकण्यासाठी बसला. समोरच कोळसे होते, लागले धोत्राला. धोत्राला कोळसे लागले, धोतर काळा झाला. मला राग आला कोळशाचा आणि मी आता निश्चयच केला, संकल्प केला, या कोळशांनी माझं धोतर काळं केले ना, या कोळशांना मी पांढरं शुभ्र केल्याशिवाय राहणार नाही. मग काय म्हणून महाराज, घेतले कोळसे, हे कॅनल जवळ येतं. गेलो कॅनलमध्ये, ते कोळसे असे घाशीत बसलो, घासायलो 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 घासायलो, वा असे घाशीत बसलो. तिकडून आमचे श्यामदादा आले. काय करायला रे? म्हटलं दादा, ह्या कोळसेनं माझं धोतर काळं केलंय आणि या कोळशाला आता मी पांढरं केल्याशिवाय राहणार नाही, याचं अस्तित्व संपल्याशिवाय मी राहणार नाही. दादा म्हणले, अरे येड्या, त्याचं अस्तित्व संपवायला इतके परेशान कशाला व्हालास? हात काळे व्हालेत, आणखीन कपडे काळे व्हालेत. चल म्हणले, त्याचं अस्तित्व संपवायचं साधन सांगतो. दादाने ते कोळसे घेतले. दादा मी आलोत परत चुलांगणापाशी. त्यांनी चुलांगण पेटवलं आणि त्या चुलांगणामध्ये दादाने ते कोळसे टाकून दिले. 1-2 सेकंदामध्येच मातोश्री ते कोळसे निखाऱ्यामध्ये गेले आणि अग्निरूप झाले. तसंच या जीवाला शिवाचे ऐक्य साधायचं असेल तर संताच्या मांदियाळीत यावं लागेल. विठ्ठल हो. म्हणून भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबराय सांगतात, जो भगवंत त्याचे नाम पुकारल्याने येईल, तो येणार नाही नामाशी मुख झाल्यावर.